आता वरुड शहरात सुरू झाले आहे ग्रॅव्हिटी फिटनेस क्लब, ज्यात तुम्हाला मिळणार आहे सर्वात अनुभवी ट्रेनर। विशेष म्हणजे या जिम मध्ये सर्व सुविधेसोबत सर्व प्रकारच्या मशिनरीज देखील उपलब्ध आहेत। ग्रॅव्हिटी फिटनेस क्लबच्या शुभारंभानिमित्त खास ऑफर सुरू आहेत, ज्यात फक्त 1500 रुपयांमध्ये तुम्हाला 3 महिने वर्कआउट करता येईल। पत्ता आहे श्रीराम सिटीच्या वर काठीवाले कॉम्प्लेक्सच्या बाजूला वरुड। वरुड तालुक्यातील करसगाव गांधीगर येथे अवैध देशी दारूचा साठा जप्त। 34 गावकऱ्यांसह बेनोडा पोलिसांचा छापा, 15,550 रुपयांची देशी दारू जप्त। 16 18 20 घरातील किचन ओट्याच्या रॅक मध्ये लपवल्या होत्या दारूच्या 311 बाटली। 44 46 48 मिळालेल्या माहितीनुसार मागील अनेक दिवसांपासून वरुड तालुक्यातील बेनोडा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या करसगाव गांधीगर येथे दारूबंदी करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली होती। यासाठी गावकऱ्यांनी तहसील कार्यालय वरुड समोर उपोषण सुद्धा केले, मात्र त्यानंतर सुद्धा गावात दारूची विक्री सुरूच होती। मात्र काल दिनांक 9 फेब्रुवारीला बेनोडा पोलिसांना गावकऱ्यांनी दिलेल्या गुप्त माहितीवरून बेनोडा पोलिसांनी करसगाव येथील काही पंचसोबत घेऊन एका घरावर धाड टाकली। महेंद्र निस्वादे यांच्या घरावर धाड टाकली असता घराची झडती घेतली, मात्र काही आढळून आले नसल्याने सुद्धा माहिती खरी असल्यामुळे पोलिसांनी पुन्हा घराची झडती घेतली असता घरातील किचन ओट्याच्या रॅकमधील सगळ्यात खालच्या कळप्याच्या खाली गुप्त जागेत देशी दारूच्या 90 ml च्या 311 बाटल्या आढळून आल्या। यानंतर ही दारू पोलिसांनी जप्त करून आरोपी महेंद्र निस्वादे याला ताब्यात घेऊन बेनोडा पोलिसांनी कलम 65E महाराष्ट्र दारूबंदी कायद्याप्रमाणे कारवाई करून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केलाय। या कारवाईनंतर पोलिसांनी गावकऱ्यांचे तर गावकऱ्यांनी पोलिसांचे आभार मानले आहेत। तर या कारवाईची चर्चा सध्या तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे। अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड। आपल्या बेनोडा पोलीस स्टेशन अंतर्गत करसगाव या संतनगरीमध्ये बऱ्याच दिवसापासून दारूबंदीसाठी आपल्याकडे उपोषण पण झालं आणि निवेदन प्राप्त होत होते, पण बऱ्याच दिवसापासून आम्हाला मोठ्या प्रमाणात जे मुद्देमाल आहे ते सापडायला थोडा यश येत नव्हतं, थोडाफार कुठेतरी भेटायचा। परंतु आज गावकऱ्याच्या मदतीनं जशी गुप्त माहिती मिळाली यांना की बा दारू मोठ्या प्रमाणात महेंद्र निस्वादे त्याच्या घरी हा जो रेकॉर्डवरील दारू विक्रेता आहे गुन्हेगार त्याच्या घरी मोठ्या प्रमाणात साठा आलेला आहे, अशी खात्री बातमी मिळाली। त्याच्यामुळे आम्ही सर्व स्टाफ, गावातील पंच, प्रतिष्ठित नागरिक, तरुण सर्वांनी सहकार्य केलं आणि घरातल्या कोपऱ्यात झडती घेतली असता एका झडती मिळाली नाही, परंतु डबल, कारण बातमीची एवढी खात्रीशीर होती त्याच्यामुळे डबल सर्च केलं। तेव्हा किचनच्या ह्याच्यामध्ये किचनचे डबे जो ठेवतो त्या कडप्याच्या खाली जवळपास 311 90च्या देशी दारूच्या क्वार्टर आपल्याला हे भेटलेले आहेत आणि आता त्याच्यावर कायदेशीर कारवाई आम्ही करू आणि सर्व याच्यासाठी गावकऱ्याचं अभिनंदन। पुन्हा भविष्यात सुद्धा असं आपलं सहकार्य लागेल, आम्ही तुम्हाला वेळोवेळी कधी सहकार्य माझं ह्याच प्रमाणे राहील आणि आपलं गाव संतनगरी म्हणून आहे तर कायमस्वरूपी दारूबंदी मुक्त करू आपण। धन्यवाद। आम्ही पण या की त्यांना बोलावल्यानंतर त्यांनी येऊन एवढ्या मोठ्या प्रमाणात साठा जप्त केला। आता आम्हाला त्यांच्याकडून एवढंच आश्वासन पाहिजे की या समोर करसगावमध्ये कधी दारू विकली गेली पाहिजे नाही। जर विकल्या गेली तर संपूर्ण करसगावातील लोक जर कायदा हाती घेईल तर सहकार्य तुम्ही करावं। बंदूकची धाव दाखवली त्याचं काय करायचं? गावामध्ये जर कोणत्याही गुन्हेगाराकडून अवैध दारू विक्रेता असेल की दुसरा कोणता असेल, सामान्य नागरिकाला, चांगल्या माणसाला जर त्रास झाला तर निसंकोचपणे मला कॉल डायरेक्ट करू शकता किंवा पोलिसांना तक्रार देऊ शकता। ठीक आहे, थँक्यू। आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 93 73 34 73 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा। वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या इंस्टाग्राम पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा।